हाय हॅलो नमस्कार. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आपण 30 साईजचा परफेक्ट प्रिन्स कट ब्लाऊज कसा कट करायचा डायरेक्ट कपड्यावर ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मी आता तुम्हाला जो ब्लाऊज आहे त्याचं माप घेऊन दाखवत आहे, त्यानंतर तुम्हाला कटिंग दाखवत आहे. हे बघा, आता पाठीमागची उंची मी घेतलेली आहे 14.5. पाठीमागची उंची घेतलेली आहे मी 14.5. ऑलरेडी 13.5 आहे, त्यात 1 इंच मिळवली आहे म्हणून 14.5 झालेली आहे. त्यानंतर लगेच मी पुढची उंची त्यात परत एकदा 1 इंच मिळून 15.5 करत आहे. म्हणजे मागची आणि पुढची उंची होऊन गेली आहे. त्यानंतर आता आपण पाठीमागचा गळा मोजणार. म्हणजे आता पाठीमागचं झाल्यानंतर आता लगेच पाठीमागची पुढची उंची होऊन गेली. त्यानंतर आपण चेस्ट मोजणार आहोत. चेस्ट आहे 7.5. त्यात आपण 3 इंच मार्जिनसाठी ॲड करणार आहोत, कारण प्रिन्स कटला मार्जिनसाठी खूप कपडा लागतो. त्यामुळं मी काय करते, थोडं जास्तच ॲड करते, त्यामुळं काही कमी पडत नाही. तर आपण चेस्ट झालेले टोटल 7.5मध्ये 3 इंच ॲड केलेले आहे, 10-10.5 इंच झालेले आहे. त्यानंतर पुढचा गळा आहे 5.5. त्यामध्ये मी अर्धा इंच ॲड केलेला आहे, टोटल 6 इंच आहे. मग त्यानंतर मी आता पुढचा गळा मोजून घेतला आहे. बघा, पुढचा गळा पण कसा मोजायचा ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर आता आपण मोजणार आहोत मोंढा. बघा, तर मोंढा मोजताना थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ब्लाऊजचे सगळे पार्ट जेव्हा आपण मोजतो तेव्हा ब्लाऊज हा व्यवस्थित पाहिजे. बघा, आणि अजून जरी तुम्ही चॅनलला लाईक करेल नसेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आता या ठिकाणी आपण मोंढा मोजणार आहोत. तर मोंढा आलेला आहे 5.5. आता 5.5. त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केला आहे. टोटल मोंढा आहे 6 इंच. बघा, तर मोंढा पण झालेला आहे. आपण मोंढा 6 इंच, बाही 3.5 आलेली आहे. आता इथं डिझाईन बाही करायची आहे, त्यामुळं फ्रिल जोडायचे, त्यामुळे मी बाहीचं मेजरमेंट नाही दाखवणार. हे बघा, अस्तर घेतलेला आहे, तो पूर्ण प्लेन केला आहे. त्यानंतर आपण इथे 10.5ची घडी घालायची आहे. बघा, एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू केला तर तुम्हाला पूर्ण कटिंग लक्षात येईल. त्यानंतर आता आपण अस्तर डबल फोल्ड केलेला आहे. त्यानंतर आपण त्या जी लांबी आहे ती 10.5 सगळ्या बाजूने मोजून घेणार आहोत. व्यवस्थित आहे की नाही ते बघायचं आहे. बघा, टोटल 10.5 इंच झालेले, 10.5 इंच आपण कट करायचे आहे अस्तरवरती. बघा, प्रिन्स कट एकदम व्यवस्थित बसतो. तो मार्जिन जर जास्त ठेवली तर प्रिन्स कट एकदम छान बसतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे बघा झाले आहे. त्यानंतर आता आपण उंची टाकणार आहोत. उंची किती टाकायची आहे? 14.5 आधी उंची टाकायची आहे. बघा, मी 14.5 इथं उंची कशी टाकते नक्की बघा, आणि नंतर मग कमेंट करतात की उंची समजली नाही. तर बघा, 14.5 मी खून केलेली आहे. बघा, त्यानंतर तिथं एक बोट ठेवला आहे आणि पुन्हा पलटी मारलेला आहे. आता जी घडी घातलेली होती 14.5 आले की नाही ते बघायचं, कारण घडी घातली होती थोडीशी कमी होती. आता 14.5 आलेली आहे आणि त्यात 1 इंच 15.5. आता ही पुढची उंची आणि मागची उंची झालेली आहे. आता हे लक्षात राहून येतं, मागच्या उंचीपेक्षा पुढची उंची 1 इंच आणि प्रिन्स कटची जास्त असते. त्यानंतर स्केलने आपण स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. बघा, आता हे बघा, त्यानंतर आपण जे उंची झाल्यानंतर पलटी करायचं आहे. तर बंद बाजू आपल्या साईडने घ्यायचं आहे. बघा, मी कशी एकदा आपण व्यवस्थित बघायचं आहे आपण जी उंची आहे ती व्यवस्थित घेतली आहे की नाही. कधी कधी काय होतं, मागं पुढं झाल्यानंतर पूर्ण ब्लाऊज उंचीवर डिपेंड असतो, त्यामुळं आपण या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. त्यानंतर आपण पलटी केलेलं आहे. कापड बंद बाजू माझ्या आपल्या साईडने असून द्यायची आहे. त्यानंतर आता मी इथं 30 साईजचा प्रिन्स कट आहे म्हणून मी 2.25 आणि 5.25 हे शोल्डर आणि गळा रुंदी घेतलेले आहे. त्यानंतर आता पुढचा गळा घ्यायचा आहे बंद बाजूकडून. हा पुढचा गळा येतो. पुढचा गळा मी 6 इंच घेतलेला आहे. त्याचबरोबर मोंढा पण 6 इंच घेतलेला आहे. त्यानंतर दोन्ही पण लाईन मारून घेतलेल्या, लाईन व्यवस्थित सरळ मारायचे आहे. वाकडे तिकडे नाही झाल्या पाहिजे, झाल्या तर आपण पुन्हा सरळ करून घ्यायचे आहे. बघा, त्यानंतर दोन्ही बाजूला आपण चौकोन करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण हे मोंड्याला 2 इंच दोन्ही बाजूने खून करून घ्यायचे आहे.
बघा. आणि त्यानंतर आपला आकार देऊन घ्यायचा आहे. चौकोनपासून अर्धा इंच, अर्धापासून पुढे पाऊण इंच असे आपले 2 मोंड्याचे आकार तयार आहे बघा. खूप सोपी पद्धत आहे. 5 ते 10 मिनटात तुम्ही प्रिन्स कट ब्लाऊज स्टिच कटिंग करू शकतात. ते बघा, पुढचा गळा पण आपण 1 इंच खूण करून मार्किंग करून कट करून घेतलेला आहे. मार्किंग करून शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर आता प्रिन्स कट बघा. आता पुढच्या गळ्याचा जो सेंटर आहे तिथपासून कडेपर्यंत 9 इंच आलेला आहे. 9 इंचाच्या मध्यभागी करायचा आहे. जो मध्यभागी तो घ्यायचा आहे. तो 4.5 आलेला आहे. त्यानंतर मी 4 इंचचा टक्स घेतलेला आहे. 4 इंच तशीच सरळ लाईन खाली मारून घेतली आहे. जिथं 4 इंच टक्स मारला आहे तिथून करून घेतले. त्यानंतर चौकोन रेषेपासून इकडं 1.5 इंच मी खूण करून घेतलेले आहे आणि इकडं पुन्हा 1 इंचावर खूण करून घेतलेले आहे. तुम्ही जर इथं 2 इंच पण खूण करू शकतात, पण काय नाही, 1 इंच ठीक होऊन जातं. तर बघा, त्यानंतर तिथून पुन्हा 1.5 इंच खूण करायची आहे बघा. आता इतकी सोपी पद्धत आहे. आपण 4 इंचचा टक्स घेतला, 4 इंच मार्किंग करून सरळ खाली ओढून घेतलं. त्यानंतर मोंड्यापासून असा आपण एक आकार देऊन घ्यायचा आहे बघा. अशा प्रकारे आपला आकार तयार आहे. थोडासा फुगीर आकार द्यायचा आहे बघा. ह्या प्रकारे तुम्ही जर आकार दिला तर प्रिन्स कट एकदम व्यवस्थित फुगतो. त्यानुसार आपण आपल्या आवडीनुसार गळा टाकायचा आहे. आता इथं मी 9.5 इंच गळा घेतलेला आहे. त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे. आता हे शक्यतो मी पाठीमागचा भाग जेव्हा डिझाईन करायचे असते तेव्हाच मी घेत असते, जेणेकरून आपल्याला जशी डिझाईन करायची त्या मेजरमेंटनुसार घेते. तर मी तुम्हाला बॅकनेक पण दाखवणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत जा आणि खरंच ज्या महिलांना गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवत चला. आपल्या चॅनलला खूप सिंपल सोप्या पद्धतीनं सांगितलं जातं आणि पटकन समजतं. त्यानंतर आपण 4 लेयर आहे ना ते कट करून घ्यायचे आहे मोंड्याचे. ओके. त्यानंतर मधोमध कट मारायचा. दोन्ही पार्ट बाजूला करायचे आहे, म्हणजे 2 लेयर बाजूला होऊन जातील. त्यानंतर पुढचा गळा पण कट करायचा आहे बघा. त्यानंतर मोंड्याचा आकार पहिला कट करून घ्यायचा आहे. तर इथं बघा, तुम्ही डायरेक्ट अस्तरवर ठेवलं तरी चालतं, म्हणजे डायरेक्ट मेन फॅब्रिकवर ठेवलं तरी चालतं. पण मी आता इथं कट मारून घेतलेलं आहे. कट करूनच घेते, कारण मग नको तीनदा लाईन मारा, हे करा ते करा. त्यापेक्षा मधोमध कट करून आपले दोन्ही पार्ट आणि लक्षात ठेवायचं आहे आपण जे चॉकची मार्किंग केले त्याच्या बाजूने आपल्याला कट करायचं आहे बघा. पार्ट व्यवस्थित सारखे कट केले गेले पाहिजे बघा. अशा प्रकारे आपला हा प्रिन्स कट पूर्ण कटिंग करून झालेला आहे. तर बाहेर राहिलेले आहेत. तर बाहेर आपण नंतर डिझाईन करणार आहोत, थोडीशी फ्रिल वगैरे बसवणार आहोत. त्यामुळे त्याची नंतर आपण कटिंग करणार आहोत. आता या ठिकाणी मी इथं बटन पट्टी आणि हुक पट्टीसाठी आपण कापड 2.5 इंचाचं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर कमरपट्टीचा अशा प्रकारे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. त्यानंतर ब्लाऊज पीस आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे, डबल फोल्ड, आणि आपण त्यावरती आपण जे अस्तर कट केलं आहे ते ठेवून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. पार्ट व्यवस्थित करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे अस्तर कट केलं ते त्यावर ठेवून कट करून घ्यायचे. खूप सोपं आहे. तुम्ही जर व्यवस्थित जर अस्तरवर कटिंग केली तर तुम्हाला मेन फॅब्रिक व कटिंग करायला काहीच अवघड जात नाही, कारण जसेच तसे पार्ट ठेवायचे आहे आणि त्यावर कट करून घ्यायचे आहे. तर बघा, त्यासाठी तुम्ही कटिंग ही व्यवस्थित केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहेत. आणि तुम्ही मी सांगितले ती स्टेप जर फॉलो केली तर ब्लाऊज एकदम फिटिंगला बसतात आणि खूप छान दिसतात. प्रिन्स कट सगळ्यात सोपा ब्लाऊज असेल तर तो प्रिन्स कट पण जर आपला जर आकार चुकला प्रिन्स कटचा तर प्रिन्स कट मग व्यवस्थित बसत नाही. त्यामुळं महिला घाबरतात प्रिन्स कट स्टिच करायला. पण या पद्धतीनं जर तुम्ही जर मेजरमेंट व्यवस्थित घेऊन जर व्यवस्थित कटिंग केली तर तो प्रिन्स कट एकदम व्यवस्थित बसतो. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे प्रिन्स कट कसा स्टिच करायचा, कारण आपण एकदा ब्लाऊज कट केला तर ब्लाऊज पूर्ण व्हिडिओ दाखवतो, म्हणजे कटिंग, स्टिचिंग आणि डायरेक्ट फिटिंग. त्यामुळं पण एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि व्हिडिओ पळवला तर तुम्हाला काही समजत नाही. त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप प्रत्येक पार्टची मेजरमेंट कसे घ्यायचे, मार्किंग कशी करायची, कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी करायची सेपरेट पार्ट करते. तर तुम्हाला ही जर पद्धत जर आवडत असेल
माझी तर नक्की चॅनलला व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण मैत्रिणी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. मेहनत म्हणजे एडिटिंग वगैरे करा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवा, त्यासाठी खूप वेळ पण जातो. तुम्हाला फक्त एक लाईक करायचं असतं, कारण आपल्या चॅनलवर ब्लाऊजचा क्लासेस एकदम फ्री असतात, फ्रीमध्ये शिकवलं जातं. फक्त एक लाईक करायचं असतं, तर ते करत जावा. तर ह्या ठिकाणी आपली पूर्ण जे आपण मेन हे होते पार्ट अस्तरचे ते मेन फॅब्रिकवर ठेवून कट केले आहे. तर कट करणे हा सिल्क कपडा आहे, आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे कट करताना, जेणेकरून दोन्ही पार्ट सारखेच कट झाले पाहिजे. कारण कधी कधी आपण घाई गडबडीत कट करतो आणि मग नंतर काय होतं, मागं पुढं झाले आपल्याला काहीच करता येत नाही. त्यामुळं आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे कट करताना. ओके, आता या ठिकाणी आपले सगळे पार्ट कटिंग झालेले आहेत बघा, फक्त बाहेर राहिलेले आहे. बाहीचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवला जाईल. तर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर कमेंटमध्ये कमेंट करत चला, कारण व्हिडिओ बघतात कमेंट करत नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचं तुम्हाला सोल्युशन नक्की देईल. आणि बघा आता आपल्या अशा प्रकारे आपले सगळे पार्ट कट करून झालेले आहेत. तर प्रिन्स कट कटिंग करण्याची इतकी सोपी पद्धत आहे, तशी स्टिचिंगची पण पद्धत खूप सोपी आहे. थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.